नमस्कार. तर आज आहे ना, मी कुठल्याही प्रकारचा व्हेज आणि नॉन-व्हेजमध्ये वापरला जाणारा येसूर मसाला बनवणार आहे. तर हा मसाला आहे ना, अगदी झटकीपट बनवून तयार होतो आणि तुम्ही कुठल्याही प्रकारची काळी भाजी बनवत असाल किंवा मटण, मासे तुम्ही कुठलीही भाजी बनवत असाल, तर त्या भाजीमध्ये तुम्ही हा येसूर मसाला नक्कीच वापरून छान अशी मस्त दाटसर भाजी तुम्ही बनवू शकतात. तर हे बघा, हा येसूर मसाला बनवण्याकरिता सर्वात आधी ना मी एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. एक वाटीभर बाजरी घेतलेली आहे. तर ही बाजरी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची. म्हणजे बाजरीमध्ये थोडेफार बारीक असे खडेसुद्धा असू शकतात. तर ते खडे आपल्याला छान असे निवडून घ्यायची. बाजरी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची किंवा मग तुम्ही धुवून वापरली तरीसुद्धा चालेल. तर मध्यम गॅसवर आपल्याला छान अशी ही बाजरी ना भाजून घ्यायची आहे. तर थोडं 1-2 मिनटं लागतील हे बाजरीला भाजायला आणि खूप छान मस्त अशी ना चटचट वाजायला लागली ना तोपर्यंत आपल्याला मस्त अशी भाजून घ्यायची आहे. तर हे बघा, छान अशी आपली ही बाजरी देखील आहे ना मस्त भाजून झालेली आहे. आता इथे मी गॅस बंद करून बाजरी ना आपल्याला काढून घ्यायची आहे आणि परत त्याच कढईमध्ये मी आता एक छोटी वाटीभर आहे ना हरभऱ्याची डाळ टाकून ती सुद्धा आपल्याला मस्त अशी ना भाजून घ्यायची आहे. तर हरभऱ्याची डाळ भाजायला थोडा वेळ लागेल, म्हणून मी सुरुवातीला अर्ध्या मिनटासाठी ना ही डाळ थोडीशी भाजून घेणार आणि मग परत आपल्याला आहे ना याच्यामध्ये थोडेफार जे काही ह्या मसाल्यांसाठी लागणारे साहित्य तर ते याच्यामध्ये टाकून घेते. तर 2 चमचे भरून आहे ना इथे मी तांदूळ घेतलेला आहे. 1 चमचाभर बडीशोप आणि 1 चमचाभर जिरे, 2 इंच आपल्याला दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे. 5 ते 6 इथे मी हिरवी विलायची घेतलेली आहे आणि 1 मसाला विलायची इथं ह्या मसाल्यामध्ये वापरणार आहे. तर 7-8 लवंग घेतलेल्या आहेत आणि 7-8 इथे ना मी मिऱ्यासुद्धा घेतलेल्या आहेत. व्हिडिओ थोडंसं स्किप झालेला आहे, त्याच्यामुळं आपल्याला इथं ह्या मसाल्यामध्ये मिरीचा सुद्धा वापर करायचा आहे, काळ्या मिरींचा. तर पहा, इथं आहे जे काही आपण सर्व साहित्य टाकलेलं आहे ते आपल्याला 1-2-3 मिनटं चांगले मस्त आहे ना मंद गॅसवर व्यवस्थित असं भाजून घ्यायचे. म्हणजे जे काही मसाले आहेत ते सुद्धा छान भाजून होतील आणि जे आपण तांदूळ टाकलेला आहे नंतर तो सुद्धा मस्त असा भाजून होतो. जर का तुम्ही अशा पद्धतीने जर हा येसूर मसाला वापरून भाज्या बनवल्या ना तर मग चवीला देखील खूप छान लागतात आणि पाहिजे तेवढ्या मस्त ह्या भाजीला आपल्या दाटसरपणा देखील येतो. त्याच्यामुळं हा मसाला तुम्ही व्हेज नॉनव्हेज कुठल्याही भाजी बनवत असाल काळी किंवा तर त्या भाजींमध्ये हा मसाला नक्कीच वापरून पहा. तर बघा, इथे आपले हे जे काही डाळ आणि सर्व काही मसाले ते सुद्धा मस्त असे भाजून झालेले आहेत. आता जी बाजरी आपण भाजून घेतली होती त्याच्यामध्ये मी टाकून सर्व व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहे आणि हा मिक्स करून झाल्यावर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. गरम असताना आपल्याला बारीक असं याची ना पीठ करायचं नाही आहे. तर पहा, आपलं पूर्णपणे मस्त असा थंड झाला की मिक्सरमध्ये मी छोटं भांडं घेतलेलं आहे. आपण ज्याने मसाला बनवतो त्याच्यामध्येच आपल्याला छान असं बारीक असं पिठासारखं दळून घ्यायचं आहे. तर इथं पाहू शकतात मी अर्ध आपल्याला टाकून घेतलेलं आहे आणि छान मस्त आपलं हे ना पिठासारखं इथं बनवून तयार झालेलं आहे. खूप छान मस्त सुगंध ह्या पिठाचा सुटतो, कारण की आपण मसाले वापरलेले आहे. तर त्या मसाल्यांचा अगदी मस्त जे काही हे येसूर मसाला आहे त्याला खूप छान असा सुगंध राहतो आणि चवीला देखील खूप छान असा हा येसूर मसाला लागतो. नक्कीच या साध्या सोप्या पद्धतीमध्ये करून पहा. आता इकडे मी ना जे काही आपण दळून घेतला होता तर तो अशा पद्धतीने चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचा आहे. तर थोडेफार इथे ना बाजरीचे कण असतात ते सुद्धा आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत. म्हणजे जे आपण दुसरा दळणार ना पीठ त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर पहा, छान असं मस्त दुसरंसुद्धा आपल्याला जे काही उरलेलं होतं ते बी मी इथं दळून घेतलेलं आहे आणि पाहू शकतात मस्तपैकी आपला हा येसूर मसाला बनवून तयार झालेला आहे. तर कुठल्याही काळ्या भाज्या तुम्ही बनवत असाल किंवा व्हेज नॉनव्हेज भाज्या बनवत असाल तेव्हा हा मसाला नक्कीच वापरा. खूप छान अशा मस्त चवीला भाज्या तर लागतात, पण पाहिजे तेवढ्या मस्त अशा दाटसरसुद्धा म्हणजे घट्ट आपली भाजी बनवून तयार होते.
तर नक्कीच करून पहा. अगदी साध्या सोप्या पद्धतीतला आपला हा एसूर मसाला आहे. तर हा एसूर मसाला जर तुम्ही एकदा करून ठेवला ना, तर 1 ते 1.5 महिना आरामात टिकतो. कारण खूप छान मस्त खमंग असे सर्व पदार्थ भाजून घेतले ना, तर मग ते टिकायलासुद्धा छान अशी मदत होते. तर पाहू शकतात अशा पद्धतीने मस्त आपला हा मसाला बनवून तयार झालेला आहे. नक्कीच करून पहा. तर हा मसाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.